आई मी काय म्हणतो, आज लवकर लवकर तयारी कर. जरी पाय दुखत असन तर बस साडी गिडी घालून बस मस्त पैकी. तसा आज आहे आपल्या घरी गणेशाची स्थापना, तर म्हणून राहिलो मी तुले. बस मग लागन तर. हो रे बाबू बसतो ना, आता मला कोणतं काम आहे. साडी घालून घेतो ना बसतो. मस्त तिघ जण जातो, मस्त गणपती आणाले आणि घेऊन येतो गणपती बाप्पाले. बाबा मग झाली ना तयारी तुमची? हो बा, आपण तर तयारी फुल करत असतो. आपण तर कुर्ता गिरता सण वार असला का कुर्ता गिरता घालून तयार असतो. तुम्ही तर कधीच नाही घालत रे. सणासुदीला घाला मस्त कुर्ते गिरते. गणेश चतुर्थी झालं, गणपती आहे ना, त्याच्यानंतर दुर्गा देवी झाली, अशा अशा कार्यक्रम मोठ्या मोठ्या दिवाळी, अशाला कुर्ते गिरते घाला माणसानं. हो बाबा तुम्ही खूप एक्साइटेड आहे. आम्ही म्हणजे कसं जरासं रावाच लागते. नुसतं कामात कामात आणि काम काम करता. आणि काय काय जरा सगळं जगणं सोडून नका तुला काय हो. आजी ते करतो ना आम्ही काय बिन बिन जगतो काय? पैशासाठी त्याला करावंच लागत नाही. काय बोलतो त्याले. लहान गणपती मस्त. गणपती सगळेच चांगले असते. कोणते वेगवेगळे रूप असते, फक्त बस गणपती फक्त भाव महत्वाचा आहे. हो बाप्पा बरोबर आहे रे बापा, बाबा हो बरोबर आहे. तुम्ही या मग. मी गाडी काढतो तोपर्यंत. चला इरावती, मी तुलाच विचारतो, मोठी सून कुठं आहे? लाईनीच सून आहे फक्त इथं. ती मोठी सून कुठं आहे? ए आहे ना, ती तिच्या खोलीत आहे. काय काय करते ते? आई आता गणपतीची तयारी नाही का ते करण? साडी गिडी घालणं वेळ नाही लागत काय? हो हो वेळ लागते ना. हे सुननोय काय? हे सुननोय काय? इले नाही लागत का वेळ गिड? दिवस कोणता मात कोणता तरी ती इकडे येऊन नाही राहिली. बोल ना तरी म्हणणं विचारे तिला काही ना काही. एकटी पोरगी काय करण? मोदक करणं आहे, सगळी तयारी करणं आहे. तरी तर आपण दुर्वा गिरवा तर आपणच निसून द्याला. पण तिले मोदक करायला सोबत नाही लागून ह्या पुरीले. आजचा एवढा चांगला दिवस आहे, बोलू नका. मी नन लागन तर राणीच करतो, जाऊ द्या, बोलू नका. पण जास्त जास्त काम बेकार होऊन राहिलं तुला. हे असं चांगलं नाही आहे बरं. कोणाला वाटत असते एकटी सून किती करण. माय आहे सारखं बोलणं बाई, सारखं बोलणं असाले. दिवस कोणता असो मात कोणता असो, पण तिला समजत नाही का? आपणच समजून घेऊ का दिवस कोणता मात कोणता. तो मी उद्या म्हणतो तिले. हो तुझ्या पाहूनच राहिले लग्न झालं तेव्हापासून. आज म्हणतो उद्या म्हणतो. ते पोरगं तसं असतील कपड्यासाठी नाही म्हणत, कायसाठी नाही म्हणत. आज म्हणतो उद्या म्हणतो. घ्या डोक्यावर. जाऊ दे ना, कटकट लावू नका. आजच्या दिवशी आज गणपतीचं स्थापना आहे. आपल्या घरात कटकट लावून काय करता? आम्ही करणार आहे ना. आजी जाऊ दे ना, त्या येते ना तयारी करून. जाऊ दे ना, काय बोलता? दोघीला चांगलं वाटून राहिलं ना, करा मग करा. घ्या टोले. काय करतो? कायचे मोदक करतो राणी? ती उकडीची मोदक करतो म्हटलं. तर तुम्ही सांग ना मला कसे करायला लागते. तर मग मी माझ्या आईच्या घरी काही गणपती बसत नाही, मी कधी केले नाही, म्हणून विचार राहील कसे करायला लागते. असं करणं जाऊ दे. मी का नाही यायला फोनच करतो. नाहीतर उकडीचे मोदक भेटतेच ना, हॉटेलमध्ये घेऊन यायला लावतो. काय घरी करत बसतं? आजच्या दिवस नको करू. लागन तर मग आपण उद्या करू. आज काही आहे राहू दे. अनधिक आई जाऊ दे, आज करूच नाही. आपण विकत छान आजच्या दिवस. मग आई गणपतीचं ताट करायला लागलं ना गणपतीसाठी. ते जर राहू दिलं तरी कर ना, भात कर मस्तपैकी. जराशी पुरणाच्या पोळीचं पुरण तर आहेच आपल्या घरी. पुरणाची पोळी करून टाकायची, कढी गिडी करून टाकू, बस झालं. मग असं तेच करून घेतो मी लगेच. भाताचं कुकर लावून देतो आणि इकडे लगेच हे करून घेतो. आणि इकडे आपली ताटगीट काढून घेतो. मी करू. आपण दोघी भर करून घेऊन मोकळे होऊन जाऊ. तू टिकली पडली ना बिचारे. टिकली लाव ना. पडली बापा, मला तर काही लक्ष नाही. आता पडली असं नाही, तुम्ही लावून आली होती ना. पडली असं एखाद्या डाव नाही पडत असते. चिकट गिकट आजकालच्या यायला कमी राहते ना, म्हणून पडते. आमच्या तर भल्या पक्क्या चपकून राह. मी 2 मिनिटात लावून येतो. खोलीत जातो, टिकली लावून येतो. ये तुझा पोरी कुठे गेली ना? इकडे काय करू राहिली? तिकडे टाइमपास. अरे काम व्हायचे आहे. काय करू राहिली बिचारी? काय नाही तर खोलीत. आई काय घडी आवाजच देतो. काय म्हणतो तू? हो मी म्हणून राहिली काय करू राहिली तू? काय करू राहिली तिकडे? टाइमपास करू राहिली. इकडे काम व्हायचे आहे ना. ताटं गिटं काढणं देवासाठी. जरासा स्वयंपाक गिपाक करून टाक. मी गणपतीच्यासाठी स्टेज नाही करू का? तुम्ही स्टेज नाही करत, काहीच नाही करत. मोठे शिकून राहिले राहू देते, मग करता येते. गणपती बसल्यावर लय हुशार झाली तर चल होय स्वयंपाक आले होय. आणि साधे मोदक करजो. त्या बाप्पाने हे आणले तिथं, पेढे आणले तर. आई करू दे ना. किती चांगलं दिसते. अधिक तुले उठते ना ते राणीच्या घरचा गणपती ना तुले. करून गेलो लवकर. तिच्या घरी झाले मग ते म्हणते काम व्हायचे मग टाकून चालली. असं नाही जमा सांगतो आता. करतो लवकर. मला जायचं आहे ताईच्या घरी. तिथं जायसाठी तर बाप्पा जशी घाय ना काम करतं, तसं केलं नसतं लवकर काम. आई तू तिथंच थांब. खुर्चीवर बस. नाहीतरी तुला आरतीच्या वेळेस उभं राहायला जमत नाही. जमला ना गणपती? मस्त दिसून राहिला ना यावर्षी तर खूपच सुंदर दिसून राहिलं. डेकोरेशन मस्त केलं पोराईनं. हे दिवे गिवे मस्त जमले. मला ते लयच आवडले. आणि तो वरचा तर लाईट एकदमच सुंदर दिसून राहिला. हो आई, सिंपल आणि स्लो बरंच करायचं होतं ना आम्हाला. मग तेच करून टाकलं. काय करा विचारच करून राहिलो होतो ना आम्ही दोघं जण. आहे ना रे चिंटू? हो ना. व्हिडिओ कॉल लावून देऊ का आजीले लावायला लावतो. आणि आपल्या लाईनाला फोन करायला लावतो ना. म्हणजे गणपती दिसते तिला आपल्या घरचा. लाव बरं व्हिडिओ कॉल. त्यांना तर लाईन आहे आणि त्याला मला पाय म्हणा. आता अशी आम्ही सगळेजण तयार आहे. आणि तू दाखवतो तुझ्या चेहरा. हो बाप्पा लाव दाखवतो. गणपती दिसते मानाताले, मी दिसतो. खुर्चीत बसूनच करतो आज आरती. जमला ना? बरोबर बसला ना गणपती? हो बरोबर बसला. आपण
अरे मी काय म्हणतो तो तू मी बसवताना बा गणेश आहे नमा म्हटलं नाही म्हण ना. बाबा तुम्ही जसं सांगा तसंच सांगा करून ना मी आम्हाला काय माहित. गणेशाय नमः. ती सुरू करायच्या वेळेस एकदा चांगला जयघोष होऊ द्या आपल्या गणपतीचा. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. मंगलमूर्ती मोरया. म्हणावं सुने आरती म्हणा आरती म्हणा. हो बाबा म्हणतो ना आम्ही. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जळाची सर्वांगी सुंदर उटी शेंदूर कंठी जळके माळ मुक्ता पळाची जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे माळ स्वर्मे मात्रे माळ कामुना स्फूर्ती जय देव रत्न खचित गौर तुझ गौरी कुमारा चंदनाची उटी कुमकुम केशोरा हिरे जळते मुक्त शोभतो बरा रुंजून तेने पुरे चरणी घागरिया जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे माळ स्वर्मे मात्रे माळ कामुना स्फूर्ती जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ चौड वक्र तुडे त्रिनयना दहा सामाचा वाटपावे सदना संकष्टी पावावे निर्वावी लक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे माळ स्वर्मे मात्रे माळ कामुना स्फूर्ती जय देव मोदक केलेस ना वाटा ते म्हणजे त्याला तू आवडला का नाताला गणपती तू आल्या अप्पा तो लयच प्रशंसा करून राहिला तुमची तर वहिनी दोन्ही मस्त दिसून राहिले म्हणते दादाही मला मस्त दिसून तुला तर मस्त पण राहिला मस्त कुर्ती घातली म्हणते बाबाला म्हणते कटकून झाला त्याचा फोन मी बोलणार होतो ना तुम्ही पूजेत मग्न होते त्याला आरती ऐकली बस कट झाला काय माहित काऊन झाला तो नंतर करतो ना मग फोन काही एकदम अर्जंटचा कॉल गेला असेल त्याला म्हणून ठेवला नाही तर तो ठेवत नाही ना बोलला असता तो आमच्यासोबत सगळ्यासोबत हो मापुराला लय मोदक आवडते लयच मोदक आवडते कसा करे लहानपणी मोदकासाठी कसा भांडे यायच्या सोबत दोघांसोबत लहानाचं पोराले बोलला आठवते हो तुले काय भेटत का तिकडे मोदक विकतचे मोदक भेटून दिले हा ते पण माझ्या हातची जास्त आवडते ना त्याला म्हणून म्हणून राहिली कावर आणि मी काय म्हणतो छकुली नाही आली छकुली लावत दिला नव्हता का दिला होता आई पण तिच्या घरची सुरू होते ना तर मग तिच्या घरी म्हणजे देवाची पूजा करणं सुरू होती मग त्याची आरती लागणार होती ते म्हणे ताई म्हणे मी येतो म्हणे नंतर म्हणे तुमच्या इच्छेचं आरतीला येतो रे मग नंतर तिच्या घरचं व्हायचं होतं ना म्हणून आली नाही तर तिला तर लयच आनंद आहे आपल्या इच्छा आरती गिरतीचा छानपैकी आता मस्त एक दिवस जेवण होऊ द्या दोघी जणी. नुसतं जेवायचं आहे रे ठेव ना कोणता दिवस तुम्ही कोणत्या दिवशी रिकामी राहते पाय ना आणि चांगलं जेवण देऊन द्या सगळे दुकानातले मॉलगिल मधले आपल्या लोकांना बोलावून घ्या आणि आपल्या घराकडल्या लोकांना चांगलं जेवण देऊन देऊ आपण आमचं काय आम्ही तर कधी तयार आहे बा तयार नसता चिंटू भाऊ कधी पण काय वहिनीला टोला भल्ला जमलावा दे ना. हो करू जेवण सगळे आपल्या यायला बोलावून घेऊ आपण जेवाले.